जय जिजाऊ मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की फार्मिंग क्रॉप केअर कन्सल्टन्सीच्या अंडर खाली येणारे आपले जे प्लॉट आहेत ते सगळे प्लॉट आपण द्राक्ष पिकाचे, खरबूज पिकाचे पाहणार आहोत. या प्लॉट मध्ये आपण वर्षभर केलेला मार्गदर्शनाने शेतकऱ्यांच्या मेहनतीने कशा प्रकारचं फळ पिकलेलं आहे, कशा प्रकारची मेहनत फळाला आली आहे ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी आजचा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत प्रत्येक पिकाचे प्लॉट हे गांभीर्याने पहा. तुम्हाला नक्कीच द्राक्ष पिकामध्ये कशा प्रकारचं कष्ट आहे ते समजून येईल. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा हा पहिला प्लॉट आपण माणिक चमन व्हरायटीचा आपले जवळचे शेतकरी मनोज कदम, नमस्कार, इथं आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणता, काय म्हणतो प्लॉट? एक नंबर प्लॉट आहे सध्या. आपली व्हरायटी कोणती? माणिक चमन व्हरायटी आहे. 100 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 102 दिवस 101 दिवस चालू आहे सध्या. 100 दिवस कंप्लीट होऊन 101 दिवस चालू झाला प्लॉटचा आज. हो, फार्मिंग क्रॉप केअर कन्सल्टन्सीचे आणि बळीराजा अॅग्रो आपल्या दुकानच्या माध्यमातून आपलं काम चालू आहे. सगळं ए टू झेड आपला आता 5-6 वर्ष आपला संबंध आहे. हो. मग सध्या द्राक्ष घर संख्या वगैरे कशी आहे प्लॉटवर? द्राक्ष गड संख्या भरपूर आहे. माझ्या हिशोबानंतर एका झाडावरती कमीत कमी 20-22 किलो अवरेज पडेल असं मला वाटतंय सध्याच्या, म्हणजे गड साईज किंवा गडाच्या ह्याच्या हिशोबाने बघायला गेलं. म्हणजे झाडावर आता आपलं 20 आणि 22 किलोच्या दरम्यान नाही का उतरतंय. म्हणजे आता 5 वर्षाच्या अनुभवात आपला हा प्लॉट जो आहे म्हणजे 15 टनाच्या आत तर कधी आला नाही. म्हणजे समाधानी आहात का ह्या वर्षी? पण आपली भरपूर समाधानी आहे. अजून काय मिलीबगचा त्रास नाही किंवा कुठलं दावण्याचा नाही, भुरीचा त्रास नाही, कुठलाच त्रास नाही. म्हणजे प्लॉटच क्लिअर करला आतापर्यंत क्लिअर प्लॉट आहे. म्हणजे आज रोजी बऱ्याच शेतकऱ्याला बाबा मिलीबग त्रास दिले. हो. आणि ह्या वर्षी मिलीबगची भयंकर समस्या असताना प्लॉटवर कुठं एखाद्या ठिकाणी आहे का मिलीबग? कुठंच नाही. एकही झाड दाखवा तुम्ही, एकही झाडावर नाही मिलीबग. बर. तुम्ही बघू शकता भरपूर काय गडसंख्या आहे. आणि गडाची साईज पण मोठी झालेली आहे. जवळपास 800 ते 1 किलो 1200 ग्राम पर्यंत गडाची साईज म्हणजे किलो जाईल असं माझी आशा आहे. भावाची पण यावर्षी रेंज चांगली आहे, चांगले पैसे होतील आपले यावर्षी नक्कीच. मित्रांनो, लोड बघू शकता या झाडावरती आपण. हे बा आहे अशा प्रकारे द्राक्षगड संख्या आहे. आणि आमचे एक मॅजिक स्प्रे इथं राहिलाय. मॅजिक स्प्रे दिल्यानंतर प्लॉट एवढा जबरदस्त फुगवून होते. तो मॅजिक स्प्रे कमेंट मध्ये तुम्ही काय तो प्रश्न लिहा, मग आम्ही तुम्हाला टाकू मॅजिक स्प्रे, किंवा व्हॉट्सअपला आमच्या नंबरवरती संपर्क करा, तिथे तुम्हाला मॅजिक स्प्रे सांगितला जाईल शेवटच्या टप्प्यात. तो मॅजिक स्प्रे 105 दिवसाच्या दरम्यान घ्यायचा असतो. अतिशय जबरदस्त फुगवून होते. अजून मॅजिक स्प्रे घ्यायचा राहिलेला आहे याचा. चल बस, आता आपण पुढच्या प्लॉट वरती सेम अशाच प्रकारचा आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून पुढचा प्लॉट पाहूया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण दुसरा प्लॉट मध्ये आता व्हिजिट साठी आलेलो आहोत. आपल्यासोबत देवीदास सर आहेत, जे की आपला नोकरी हा व्यवसाय शिक्षण सेवेमध्ये आपण कार्यरत आहात. मग सर, आता माणिक चमनचं कमी द्राक्षगड आहेत म्हणून तुम्ही सोडणार होतात बाग, पण तुम्ही आज जोपासल्या बाग. आज रोजी बागेची कंडिशन काय आपल्या? बाग म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये आहे. फुगवण चांगले आहे, माल पण बऱ्यापैकी दिसतोय. आणि म्हणजे एकूण पोझिशन सांभाळल्यासारखी वाटतं की बा आतापर्यंत आपण केलेला खर्च जो आहे, खर्च निघून आपल्याला काहीतरी मिळेल याची निश्चित अशी आशा आपल्याला आहे. म्हणजे आज रोजीचा जो भाव आहे, मार्केट रेट आहे, मार्केट रेट पाहून वाटतं तसं की बाग आपण सांभाळले तर ते निश्चित पद्धतीने आपल्याला काहीतरी देऊन जाणार. आज आपली झाड संख्या किती आहे? म्हणजे आपल्या इथं 950 आहे. 950 आहे. 950. तरी तुम्ही आता द्राक्षगड कमी आहेत म्हणून सांभाळत आहात, पण आज रोजी आपल्याला चित्र समोर दिसते की एक झाडास किमान 10 ते 15 किलोच्या दरम्यान द्राक्षगड उतरणार आहे. म्हणजे आज रोजीच्या भावाच्या हिशोबाने आपण हे सांभाळले, आणि जर सोडला असतात तर तुम्ही तोट्यात असला असतात. आणि आपल्या माध्यमातून आपलं नियोजन तुम्हाला बऱ्याच फुगवणीच्या अनुषंगाने फार्मिंग क्रॉप कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काय सांगाल या वर्षी तुर्तास? या वर्षीच्या आपल्या म्हणजे मी आता जो आपला आपल्या सल्ल्यानुसार सुपर ॲप्टेक 19 आहे, हे 19चा वापर मी केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे. आणि त्याच आणखीन एक डोस त्याचा देणार आहे, जेणेकरून फुगवण चांगली होईल. आपल्याला मालाचं जे अवरेज आहे, मालाचं अवरेज आणखीन थोडं वाढून मिळेल निश्चित मला खात्री आहे, कारण मी त्याचा रिझल्ट पाहिलेला आहे. मित्रांनो, आपण द्राक्षगड पाहू शकताय. फुगवण ही त्या दिवशी आता
100 दिवस झाले. 100 दिवस कंप्लीट झालेले आहेत हे आपण प्लॉटला. आणि आज रोजी आपण घडांची साईज वगैरे पाहू शकता. चांगल्या प्रकारे घड जोपासलेले आहेत यांनी. तर धन्यवाद आपण दिलेल्या छोट्याशा बाईट बद्दल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद.